नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपल्या बरोबर शेतकरी नेते माननीय रघुनाथ दादा पाटील हे आहेत। आज ते मिरजेमध्ये एक विद्रोही साहित्य संमेलन होतं, परिवर्तन विद्रोही साहित्य संमेलन। त्या संमेलनासाठी त्यांनी उपस्थिती लावली होती। त्या ठिकाणीच आज दादांची एक मुलाखत घेतोय आणि ती मुलाखत आता सध्या राज्यामध्ये राबवली जाणारी सरकारमार्फत जी कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांची सद्यस्थिती याच्या संदर्भात आज आपण दादांशी बोलतोय। दादा नमस्कार। नमस्कार। दादा, प्रथमदर्शनी तर या शासनानं 2014 पासून 2 वेळेला कर्जमाफी केली, पण ती कर्जमाफी ही शासन म्हणतंय की आम्ही फार चांगल्या पद्धतीनं राबवली, शेतकऱ्यांना फार चांगला फायदा झाला। मात्र ऍक्च्युअली परिस्थिती तशी दिसते का प्लॅटफॉर्मवर? नाही, तशी जर परिस्थिती असती तर शेतकरी आत्महत्या कमी झालं असतं ना। आकडेवारी असे सांगते की शेतकरी आत्महत्या वाढत आहेत। आता हे जर का सरकारचं म्हणणं असेल की आमची कर्जमाफी चांगली केली किंवा आम्ही फायदा केला शेतकऱ्यांचा, तर मग त्या आत्महत्या कमी व्हायला पाहिजेत। पण असं दिसत नाही, आकडेवारी असं सांगते की आत्महत्या वाढतात। याचा अर्थच असा आहे की ही जे काही कर्जमाफी दिली ही तकलादू आहे, आणि ही जे काही 2 लाखापर्यंत देणार, 1.5 लाख देणार, 3 मुख्यमंत्री झाले आणि तिघांनी कर्जमाफी सांगायची आणि तरी आत्महत्या वाढत राहतात। त्याचा अर्थ सरळ आहे की ही फसवणूक चाललेली आहे शेतकऱ्यांची। तसं पाहायला गेलं तर हे महायुती शासन शेतकरी विरोधी आहे म्हणावं का? मग हे महायुती शासनाच विरोधी आहे असं नाही, याच्या आधीची शासन शेतकरी विरोधीच आहेत। शेतकऱ्यांचं शासन या देशात आलं नाही। नेहरूने जे काही सुरुवात केली ते शेतकरी विरोधी कायदे करण्यापासून केली। शेतकऱ्यांना कोर्टातही जाता येणार नाही अशी परिस्थिती तयार केली, आणि त्याचा आज परिपाक झालेला की शेतकरी आत्महत्या वाढलेले आहेत। मात्र याच्यातून शेतकऱ्यांचं सक्षमीकरण येणाऱ्या भविष्य काळामध्ये शक्य आहे का? जोपर्यंत शेतकरी आणि शेतकरी नेते म्हणवणारे स्वतःला जोपर्यंत या विषयावर एकत्रित येऊन काम बघत नाहीत, किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने ज्योतिबा फुल्यांच्या नंतर 100 वर्षांनी आता शरद जोशींनी ही भूमिका मांडली, आणि शरद जोशींच्या भूमिकेवर आम्ही आज ठाम आहोत। परंतु शरद जोशींच्या विरोधी विचार मांडणारेच लोक आज शेतकरी नेते म्हणून पुढे यायला लागलेले आहेत, की जे टिकेत सारखे आहेत, किंवा महाराष्ट्राची अनेक डाव्या चळवळीतले लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की शेतकरी आत्महत्या आणि आपला काही संबंध नाही। परंतु असं नाही आहे। शेतकरी आत्महत्याचा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे, आणि या जर का थांबायचे असतील तर याच्या मुळाशी जायला पाहिजे। शेतकरी आत्महत्या का करतायत? शेतकरी आत्महत्या काही प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करत नाहीत। सातत्याने शेती केल्यावर 15-20 वर्ष 25 वर्ष शेती केल्यानंतर परवडत नाही असं झाल्यावर, याच्यातनं सुटका होत नाही असं झाल्यावर, अपमान सहन करण्याची ताकद संपल्यावर शेतकरी आत्महत्या करतात। आणि हे साहेबराव करपेंच्या आत्महत्येपासून, म्हणजे आम्ही जे काही सांगतो तुम्हाला, 19 मार्च 1986 पहिली आत्महत्या झाली। सहकुटुंब त्यांनी 6 जणांनी आत्महत्या केली, तर सरकारचे डोळे उघडले नाहीत। त्यावेळेस सभा घेताना किंवा संबंध भूमिका मांडताना शरद जोशींनी मांडलेली होती की आज जर का याच्याकडे आम्ही म्हणतो त्याच्याकडे विचार केला नाही शासनाने, तर असे प्रकार रोजच्या रोज घडलेले दिसतील। 86 साली 6 लोकांची आत्महत्या झाली, आणि त्या वेळेला जे काही त्यांनी बाकीच सांगितलं होतं सरकारने ऐकलं नाही आमचं। तर आम्ही काही सरकारला सोनं चांदी मागत नाही, घरं बांधून मागत नाही, सोन्याची कौलं मागत नाही। आम्ही सरकारला फक्त तुम्ही एकतर निर्यात बंदी करता ते करू नका, नसेल तर तुम्ही बंदिस्त अर्थव्यवस्था जर तुम्हाला ठेवायची असेल तर आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, आणि भाव द्यायचा नसेल तर मग बंदिस्त अर्थव्यवस्था सोडून द्या, आम्हाला खुलं करा, जगाच्या बाजारामध्ये जाऊ द्या, जो काही भाव मिळेल तो आम्ही घेऊ। परंतु दुर्दैवाने गेल्या 70-75 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या सर्व शेतीमालाची निर्यात बंदी केलेली आहे, शेतकरी विरोधी कायदे केलेले आहेत। सगळे शेतकरी विरोधी कायदे नव्या परिषदेत टाकून त्याविरोधी आम्हाला कोर्टातही जायला बंदी केलेली आहे, आणि त्याचा परिपाक हा शेतकरी आत्महत्या। असं शेतकरी आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा शेतीमालाला भाव किंवा हमी भाव हा मिळणं क्रमप्राप्त आहे। मात्र तो कुठेतरी या शासनानं हा मुद्दाच मुळातून बाजूला ठेवलेला आहे। अनेक विधानसभेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल, याच्या संदर्भात कोणीही आवाज उठवताना दिसत नाही। यामध्ये आवाज उठवणाऱ्या माणसाला विधानसभेत किंवा लोकसभेत जाता येणार नाही अशी व्यवस्था आहे। कोणी शेतकऱ्यांची बाजू आणि हा खुलेकरणाचा मुद्दा किंवा शेतकरी कर्जबाजारीपणा का येतो, तर 2च कारण आहेत। शेतीमालाला भाव नाही,
शेतकरी उत्पादन करायला कुठं कमी पडला असं चित्र नाही आहे. देशाची 40 कोटी लोकसंख्या होती, त्यावेळेला पुरेसं अन्नधान्य नव्हतं. आज 140 कोटी लोकसंख्या झाली, पुरेसं अन्नधान्य, फळफळावळ, मांस, मटण, अंडी, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. आणि उलट आता झालेलं की पूर्वी भूक बळी पडत होते, कारण एखादं अगदी, प्रेत हो. व्यवहारच सापडलं आणि त्याला जर पोस्टमार्टमला नेलं तर डॉक्टर सांगायचे की गेल्या आठवडाभराच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही आणि त्यामुळे हा मयत झालेला आहे. आता चित्र उलट आहे, भूकबळी कुठंच तुम्हाला सापडत नाही, पण हे अन्नधान्य पिकवणारा शेतकरी फाशी किंवा विषयाची बाटली घेऊन जीवन संपवतोय. हे शेतकरी विरोधी धोरणाचं सरकारचं पाप आहे आणि त्याचे परिणाम हे आहे. पण भारतातली निर्यात बंदी आहे तशीच आहे. मग ते त्यांचा माल आपल्यात आणून विकतील, दूध आणून विकतील. त्यांच्या गायी 70-80 लिटर दूध देतात आणि आपल्या गायी 20-30 लिटर दूध देतात आणि त्यात ते दूध आणून इथं स्वस्त विकतील. परिणामी आणखीन शेतकरी खचला जाणार आहे. नाही, हा जो प्रचाराचा भाग आहे तो दांडांत खोटा भाग आहे. परदेशातून काही येणार नाही, आलेलं नाही आणि सरकारने थांबवलंय म्हणून आलं नाही, हे खोटं आहे. सरकारने खुशाल येऊ द्यावं. जर का परदेशातून काही दूध येत असेल किंवा काही चांगल्या गोष्टी खाण्यासारख्या येत असतील लोकांना आणि स्वस्त येत असतील तर त्याचं आम्ही स्वागत करतो. शेतकरी त्याला विरोध करत नाहीये. हे जे काही भामटे लोक जे दाखवतात की आम्ही थांबवलंय, येऊ देत नाही का तर शेतकऱ्यासाठी, हे खोटं आहे. खोटं आहे. याच्यामध्ये जगात तुम्हाला सांगतो, अमेरिका सोडा, न्यूझीलंड घ्या, कुठलाही देश घ्या, जगामध्ये कोणताही शेतीमाल, दूध असो, मांस, मटण, अंडी असो, तांदूळ, गहू असो, हिंदुस्थान इतका स्वस्त कुठंच नाहीये. कुठेच नाही. आणि इथं आज तुम्हाला बघायला मिळेल, इथं अमेरिकेच्या बाजारभावातला शिवाजी दुर्गाडीने आतल्या हॉलमध्ये एक फोटो काढून घ्या त्याचा, की अमेरिकेत काय शेतीमालाचे भाव आहेत त्याचा एक म्हणजे पोस्टर चार्ट लावलेला आहे. आणि तो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्यापेक्षा जवळजवळ 20 पट अमेरिकेतले भाव महाग आहेत. अमेरिकेतल्या लोकांनी, शेतकऱ्यांनी तुम्हाला जरी फुकट दिलं तर ते तिथून इथं आणणं, वाहतूक करून आणि इथं डिस्ट्रीब्यूट करणं, वाटप करणं, याच्यासाठी जो खर्च येणार आहे तो सुद्धा इथल्या भावापेक्षा जास्त होणार. आणि म्हणून ते येत नाही आहे. मागही डंकेल ड्राफ्टच्या वेळेला असंच केलं या लोकांनी, विरोध करणाऱ्यांनी. इथे डंके येईल आणि तुमच्या गाईला झालेलं वासरू घेऊन जाईल आणि तिकडचं दूध येईल, नेदरलँडवरनं येईल, न्यूझीलंडवरनं दूध येतील. काही येणार नाही, आलं नाही, येत नाहीये. गेलं तर जाणारच आहे. फक्त हे निर्यात बंदी उठवली तर देशातल्या शेतकऱ्यांचं दुःख संपणार आहे. दादा, एक शेतकरी सक्षम होण्यासाठी ज्या पद्धतीनं कर्जमाफी होणं अपेक्षित होतं ती तर झाली नाही, मात्र कशी होणं अपेक्षित होतं? नाही, कर्ज हे का झालं याचा विचार करायला पाहिजे. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी म्हणजे एका रुपयाचे 1000 रुपये करणारा शेतकरी आहे, त्याला कर्ज व्हायचं काय कारण आहे? निसर्गाची देणगी एवढी आहे की शेतकरी कुबेराला कर्ज देण्या इतका श्रीमंत व्हायला पाहिजे, कारण तो 1000 पटीनं गुन्हागारांनी संपत्ती वाढवतो. आणि गुन्हागारांनी संपत्ती वाढवणारा शेतकरी आज विषाची दोरी, बाटली किंवा फाशीची दोरी घेतोय, याचं कारण सरकारचं धोरण आहे. तर हे धोरण बदलणं एवढंच महत्वाचं आहे. आणि जनतेला फक्त आता शेतकऱ्यांनी पिकवलेलं फुकट खायला पाहिजे. बाजारामध्ये कोथिंबीर जरी घ्यायला तुम्ही गेला तरी 5 रुपयाला सांगितलं तर 2 रुपयाला देते का, 5 रुपयाला 2 देते का? म्हणजे आमच्या वस्तूची घालमेल केलेली असते आणि शेतकऱ्याचं फुकट ओरबडायचं सगळ्यांना सवय लागलेली आहे. आणि सरकार त्यांच्या बाजूचं आहे. त्या शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या होतात. कर्जमाफी हेच कारण असं आहे की आता तुम्ही इतके वर्ष शेतकऱ्याला लुबाडलं, त्यामुळे हे कर्ज झालेलं आहे. तर हे तुमचं पाप आहे, तुम्ही फेडलं पाहिजे, म्हणून कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजे. पण कर्जमाफी दिली की प्रश्न सुटत नाहीये, पुन्हा कर्ज होत आहे. आणि याचं कारण पुन्हा कर्ज होऊ नये याच्यासाठी जे करायला पाहिजे एकच करायला पाहिजे की शेतीमालाचे भाव जागतिक पातळीवरचे मिळायला पाहिजेत. त्याच्यासाठी आम्हाला निर्यात बंदी उठवली पाहिजे. आज अमेरिकेतनं तुम्हाला हे येईल आणि ते येईल सांगता, पण तिथं जे काही GM सीड्स वापरतात तिथलं मक्याचं उत्पादन वाढलेलं आहे का? सोयाबीनचं वाढलं, मक्याचं वाढलं, कापसाचं वाढलं का? तर तिथं GM सीड्स वापरतात ते मात्र इथं बंदी आहे. तिकडनं आयात करून खातात तुम्ही. आता सोया पेंट तिकडची आणली, GM सीडची सगळी पेंट होती. मग कोणी मेलं नाही, कोणाला काही झालं नाही, कुठली कोंबडी मेली नाही, कोणाचं अंड गेलं नाही, कोणाची गाय मेली नाही, वासरू मेलं नाही, कोणाला काही त्रास नाही. पण इथल्या शेतकऱ्यांना मात्र ते GM बियाणं वापरायला बंदी. म्हणजे हे धोरण बदलायला पाहिजे. हे धोरण बदलत नाही याचं कारण काँग्रेसच्या जयराम रमेश होते, त्यांनी आम्हाला विरोध केला, हे GM दिलं नाही वापरू. आता त्यांच्या विरोधक म्हणून हे भाजपच्या सत्तेत आले, तेही वापरू देत नाहीत, तेही विरोध करतायत.
या देशामध्ये गंमत अशी आहे की कम्युनिस्टांचं आणि RSSचं वैर आहे, परंतु या मुद्द्यावर शेतकरी विरोधी दोन्ही एक आहेत. का बरं? म्हणजे हे आमच्या GM ला विरोध करतात, BT कॉटनला विरोध करतात आणि कम्युनिस्ट करतात आणि RSS वाले करतात. दोघांचं एक विचार आहे याच्यात. देश बुडवे आहेत. हे देशाचं धोरण चुकीचं चाललंय, त्याचे दुष्परिणाम सगळ्या जनतेला भोगायला लागला. शेतकरी तर आत्महत्येच्या कड्यावर आहेत, पण तुम्ही महागाईमध्ये होरपळता ना. आज डॉलरच्या तुलनेत रुपया जो घसरतोय त्याचं कारण तुमची निर्यात नाही म्हणून घसरतोय. तुमचा रुपया मजबूत जर व्हायचा असेल तर तुमची निर्यात वाढली पाहिजे. आणि तुमच्याकडे काय आहे निर्यात करायला? आता यातलं एक तरी वस्तू तुमची भारत मेड आहे का? तुमचा मोबाईल असेल, माझा असेल, कोणाचा असेल, काय आहे तुमच्याकडे? सगळं तुम्ही आयात करता, डिझेल पेट्रोल आयात करता, तुम्ही सगळ्या गोष्टी, विमान राफेलचे आयात करता, पोफोरच्या तोफा आयात करता, तुम्ही सगळ्या आयातीवर जगलेले आहेत. तुमचं सगळ्यांना निर्यात केल्याशिवाय डॉलर कसे मिळणार आहेत? तर निर्यात करण्यासारखं तुमच्याकडे फक्त शेतीमाल आहे आणि तुम्हाला भीती वाटते की हे महाग झालं तर आपलं इथले लोक आपल्या अंगावर येतील आणि म्हणून तुम्ही इथलं शेतकरी मारायला लागलेला आहात. पण त्याचे दुष्परिणाम आता तुमच्या रुपयाच्या अवमूल्यनामध्ये व्हायला लागलात आणि याचे त्यामुळे रुपयाचं अवमूल्यन सुद्धा आता सध्या- प्रचंड मोठ्या प्रमाणात आज 100 रुपयाला $1 व्हायची वेळ आली. हो. मग म्हणजे कुठंतरी शासनानं कर्जमाफी द्यावीच, मात्र कर्जमाफी बरोबर हमी भाव असावा आणि हमी भाव जर शेतकऱ्याला मिळाला तर तो आत्महत्येकडे वळणार नाही. परदेशामध्ये जी धोरणं आहेत, भावापेक्षाही आमची निर्यात बंदी उठल्याशिवाय आम्हाला सुटका नाही. हमी भाव ठरवणार कोण? हा, हमी भावामध्ये तुम्ही बोलता हमी भाव, पण हमी भाव ठरवणार कोण? आजचा हमी भाव जो दिलेला आहे CSCP कृषी मूल्य आयोगाने, तो उत्पादन खर्चाच्या अर्धाच आहे. आता घेऊन काय करणार आहे आम्ही? त्याचा तोही मिळत नाही बाजारात, ती तर आणखी पुढची गोष्ट आहे. परंतु तोही मिळत नाही तरी खरेदी केंद्र सरकारचं सुरू होत नाही. हमी भाव हे केवळ भूलथापा आहेत. तुम्ही निर्यात बंदी उठवा. आता जगभर तुम्हाला सांगतो की म्हणजे जगाची व्यापारपेठ खुली करा. खुली करा, आम्हाला जाऊ दे ना. काही स्वस्त असेल ते येऊ द्या. पण माझं काय म्हणणं आहे, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, आज 40-45 वर्ष मी शेतकरी चळवळीत आहे. तर यायचं असेल जगातलं कुठलं येऊ द्या, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण आमचंही जगाबरोबर जाऊ विकास द्या, काय असेल ते कळेल. जगाच्या बाजारातच किंमत कळेल की भारतीय शेतीमालाची किंमत चांगली आहे, दर्जा चांगला आहे का हे जगाच्या बाजारातले कोण जे बाहेरचे लोक आहेत ते आहेत. म्हणजे कुठंतरी निर्यात बंदी उठली पाहिजे. निर्यात बंदी उठल्याशिवाय शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार नाही. जगाची व्यापारपेठ खुली झाली पाहिजे आणि ही व्यापारपेठ खुली झाली तरच शेतकरी सक्षम होणार आहे, असं आता शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलेलं आहे.